त्यांनी ती वाघनकं सातारा छत्रपतींच्याकडे बघितलेली होती. शिवाजी महाराजांनी अफजल खान मारताना वाघनकं नावाचं शस्त्रच वापरलं नाही असं लिहून ठेवलं की 1844 पर्यंत कशी वाघनकं अस्सल वाघनकं साताऱ्यातच आहेत, ज्याच्या पोझिशन मध्येच ती वाघनकं आहेत, ज्याला मिळाली अशी म्हटली जातं, तो दावा करत नाही ती शिवाजी महाराजांची आहेत, तो सांगतो ती रिप्लिका आहेत. नाही, आता आपण काहीतरी मला वाटतं 30 कोटी रुपयांचा करार करून 3 वर्षांसाठी ती वाघनकं देशामध्ये आणतोय, महाराष्ट्रात आणतोय आणि 4 ठिकाणी ती ठेवली जाणार आहेत प्रदर्शनासाठी. तर ही वाघनकं तुम्ही ठेवणार, जिथं जिथं तुम्ही वाघनकं ठेवणार तिथं तिथं तुम्हाला ही वाघनकं शिवाजी महाराजांची नाहीत, नाहीत. याविषयी कोणतेही पुरावे नाहीत अशी नोंद स्पष्टपणे मांडून ठेवायची आहे. तोतया वाघनकं आणा लागले जी शिवाजी महाराजांची नाहीच आहेत, ज्याला पुरावेच नाहीत आणि असू शकत नाहीत. परत शिवाजी महाराजांचं आणि मराठ्यांचा महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही एक प्रकारे परत गहाण ठेवायला लागला इंग्रजांच्याकडं. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रामध्ये सध्या इतिहासाच्या आकर्षणामध्ये राजकारण बुडालेलं आहे आणि त्यासाठी एक वाद जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वागणकांच्या वरून सुरू आहे. महाराष्ट्र सरकारनं खूप गाजावाजामध्ये अगदी लंडनमध्ये जाऊन ही वागणकं आपण महाराष्ट्रामध्ये आणतो आहोत असं सांगितलं. जेव्हा नोव्हेंबर 2023 मध्ये सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार सगळा लबाजमा घेऊन गेले होते, त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. आणि आता या वागणकांच्या बद्दल एक मोठा गौप्यस्फोट इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे. त्याच्याबद्दल सरकारचं उत्तर अद्याप या क्षणापर्यंत तरी आलेलं नाहीये. आणि इंद्रजित सावंत यांचं काही अधिकृत कागदपत्रांच्या आधारे आणि त्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं दिलेल्या उत्तराच्या आधारे त्यांचा दावा आहे की ही वाघनकं जी महाराष्ट्राला सांगितली जात आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनकं आहेत, तर ती प्रत्यक्षात तशी नाही आहेत. पण मुळामध्ये ही वाघनकं आणण्यापाठीमागं सरकारचा हेतू काय आहे, त्या वाघनकांचं ऐतिहासिक महत्व काय आहे आणि या सध्याच्या वर्तमानामध्ये त्याला कशा पद्धतीनं म्हणजे सरकारचे त्याच्यातले अंतर्गत हेतू काय आहेत, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत इतिहासकार इंद्रजित सावंत. सावंत साहेब, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही जे सांगताय की ही वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीयेत, तर थोडक्यात काय आहे त्याची सगळी पार्श्वभूमी आणि तुम्हाला जी कागदपत्र आणि तथ्य सापडलेली आहेत ती नेमकी काय आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळेला जी अनेक शस्त्र वापरली त्याच्यामध्ये वाघनखं नावाचं एक शस्त्र वापरलं. ते लोखंडाचं असतं, पोलादाचं असतं, त्याला 4, 3, 2 अशा नख्या असतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता ते तर प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ही वाघनखं 1818 सातारच्या गादीवर प्रतापसिंह महाराज म्हणून आले. हम्म. खर तर या प्रतापसिंह महाराजांना दुसऱ्या बाजीरावनं कैदेत ठेवलेलं होतं आणि ज्या वेळेला दुसऱ्या बाजीरावाचा पराभव इंग्रजांनी केला त्यानंतर त्यांनी सातारा छत्रपतींच्या गादीवर प्रतापसिंह महाराजांना बसवलं आणि थोडक्यात म्हणजे प्रतापसिंह महाराजांनी सातारा छत्रपतींच्या गादीचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. आणि ही जी काही व्यक्ती होती प्रतापसिंह छत्रपती, ते खूप विद्वान गृहस्थ होते. इंग्रजी यायचं, हे स्वतः डायरी लिहायचे आणि यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल खूप आत्मीयता, प्रेम, अभिमान, स्वाभिमान होता. आणि यातून त्यांनी स्वतःच्या डायरीमध्ये त्यांच्याकडं शिवाजी महाराजांच्या काही गोष्टी आलेल्या होत्या त्याच्याबद्दल ओघानं त्यांनी लिहून ठेवलेला आहे. बर. आणि त्याचबरोबर त्यावेळेला ग्रँड नावाचा एक इंग्रज अधिकारी साताऱ्याचा रेसिडेंट म्हणून होता, बर. ज्यानं हिस्ट्री ऑफ मराठाज नावाचे खंड लिहिलेले आहेत मराठ्यांच्या इतिहासावर. तो मराठ्यांच्या इतिहासाचा जाणता होता. या ग्रँड डफची आणि प्रतापसिंह महाराजांची मैत्री होती. बर. आणि त्याच वेळेला मुंबईच्या गव्हर्नरच्या पदावर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन नावाचा एक इंग्रज अधिकारी होता, ज्यानं या बाजीरावचा वगैरे पराभव केला आणि ही सगळी जी काय दख्खन जो आहे हा ब्रिटिशांच्या झेंड्याखाली आणला, तो माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. त्याला सुद्धा इतिहासामध्ये गती होती, त्याला इतिहास जाणून घ्यायचा होता. हा लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन 1826 सातारा दौऱ्यावर आला. त्यावेळेला त्याची आणि प्रतापसिंह महाराजांची भेट झाली
माउंट एल्फिस्टननं त्यावेळेला प्रतापसिंह महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळेला वापरली ती भवानी तलवार आणि वाघनख ही बघितल्याची नोंद त्यानं स्वतःच्या पुस्तकात करून ठेवलेली आहे. बर एवढंच नाही, वाघनख त्यानं बघितलीत, अस्सल वाघनख बघितलीत आणि प्रतापसिंह महाराजांनी या भेटीची आठवण म्हणून त्या माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनला एक रिप्लिका आयडेंटिकल म्हणजे अस्सल सारखी नक्कल ही भेट दिली. ही झाली एक गोष्ट. इथून खूप मोठा गॅप पडतोय, पण त्याच्यामध्ये मधी मधी लेडी पॉकलँड होती मुंबईच्या गव्हर्नरची पत्नी, ती साताऱ्यात आली 1843ला. तिनं ही वाघनखं बघितली, भवानी तलवार बघितली आणि तिनं तिच्या चावचाव नावाच्या पुस्तकामध्ये, ज्या प्रवास वर्णनामध्ये हे सगळं लिहून ठेवलं. परत बर अनेक वेगवेगळ्या प्रवासांचे वृत्तांत आहेत की त्यांनी ती वाघनखं सातारा छत्रपतींच्याकडे बघितलेली होती. म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनला 1826ला दिल्यानंतर सुद्धा ती वाघनखं साताऱ्यातच होती, असे अनेक पुरावे आहेत. बर त्याच्यातला सगळ्यात म्हणजे महत्वाचा थोडक्यात तुम्हाला पुरावा असं काय? म्हणायचंय की जी ओरिजिनल वाघनखं आहेत ती प्रतापसिंह महाराजांच्याकडेच होती, तिकडे जी गेलेली आहे ती त्याची रिप्लिका आहे. 100% रिप्लिका आहे. बर कारण अशा रिप्लिका वाघनखांच्या अनेक बनलेल्या आहेत. बर म्हणजे तुम्हाला सांगतो, जगातल्या जवळजवळ सगळ्या संग्रहालयात ती वाघनखं आहेत. बर त्या सगळ्या रिप्लिका आहेत. पण सगळ्यांच्यातल्या काही अशा संग्रहालयांचा दावा असतो की ती शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारताना वापरली तशी आहे. बर म्हणजे त्या रिप्लिका आहेत सगळ्या. अस्सल वाघनखं छत्रपतींच्याकडेच होती. आता ह्याच्यामध्ये इतिहासाची जर सविस्तर चर्चा आपल्याला करायची झाली तर गजानन मेहेंदळे नावाचे संशोधक आहेत. त्यांनी जे शिवचरित्राचे खंड लिहिलेले आहेत, पहिला भाग ते लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांनी अफजल खान मारताना वाघनखं नावाचं शस्त्रच वापरलं नाही असं लिहून ठेवलंय. अशा अनेक संशोधकांची मत आहे, तिने बर वापरली नाहीत. बर माझं मत स्वतःच वेगळं आहे. मी ज्या वेळेला विषयावर एक प्रबंध लिहिला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की महाराजांनी खूप वेगवेगळी शस्त्र वापरलेली आहेत. खूप नवीन शस्त्र त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली आहे. जसं मराठा मोठीची तलवार त्यांनी डेव्हलप केली. शस्त्रास्त्रांमध्ये तिने एक वेगळी क्रांती घडवून आणली होती. मराठ्यांच्या युद्ध पद्धतीत होती तशी. तसंच वाघनख हे शस्त्र त्यांनी वापरले होतं. हे माझं ठाम मत आहे. कारण अज्ञानदासाचा पोवाडा म्हणतो तो समकालीन आहे, सभासद म्हणतो तो समकालीन आहे. फक्त परमानंद म्हणत नाही, त्यामुळे ही लोक मान्य करत नाहीत. परमानंदच सगळं खरं असं त्यांचं म्हणणं आहे. ते इतिहासातल्या चर्चेचा आणि विषय तो आपण जाऊ म्हणजे देतो. आपल्याला महाराष्ट्राला वाघनखं जी माहिती आहे ती साहजिकच की अफजल खानाची जी भेट होती त्या भेटीचा सगळा प्रसंग आणि ज्या पद्धतीनं ती भेट होत होती, ज्या बॅकग्राऊंडला होत होती ती बघता अशा पद्धतीचं एखादं शस्त्र वापरलं गेलं असू शकतं असं साहजिक आहे, कोणालाही वाटेल. तर त्या पार्श्वभूमीवरती या वाघनखांचं महत्व नेमकं काय होतं, म्हणजे जर आपण असं गृहीत धरलं की त्यावेळी ती वापरली नाही, गेली आहेत. वापरलेलंच आहे. माझा तर अभ्यास सांगतो की ते वाघनख नावाचं शस्त्र महाराजांनी वापरलेलं आहे. जो ते शस्त्र घालून स्वतः बघतो ना, आम्ही खूप प्रयोग केले त्या शस्त्रास्त्रांवर, बर तिथून स्वतः घालून बघतो. आणि ते ज्या वेळेला कॉम्बॅक्टमध्ये, क्लोज कॉम्बॅक्टमध्ये आपण वापरतो त्यावेळेला त्या शस्त्रास्त्राचं महत्व कळतं. आणि महाराज हे खूप वेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींकडे बघणारे होते. वेगवेगळे त्यांच्या चाली सगळ्या वेगळ्या असायच्या. शत्रूला एकदम सरप्राईज ते करायचे. तसं त्यांनी ते सरप्राईज अटॅक करण्यासाठी ते शस्त्र वापरलेलं होतं. त्याचा खूप मोठा प्रभाव असतो. पण आता हा भाग वेगळा की शस्त्र वापरलं का नाही काही लोकांची दुमत असेल. पण महाराजांनी शस्त्र वापरलं होतं असं माझ्यासारख्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि पण आता ते महाराजांनी वापरलेले शस्त्र कुणाकडे असेल, तर हा सुद्धा तर्क आहे. हा, की म्हणजे ते आत्ता अठराशे कोणाकडे असतील. हा. हा, त्याचं डॉक्युमेंट 1818ला ज्या अर्थी छत्रपतींच्या घराण्यात ते वाघनखं होतं त्या अर्थी ते वाघनखं, कारण 100-125 वर्ष झालेली त्या शिवाजी महाराजांना जाऊन त्यावेळेला हा, काय म्हणजे खूप वर्ष थोडासा एक आपण झालेली. इतिहास सांगू की 1659ला मला वाटतं अफजल खानाचा वध झाला. 1659 वध 59. झाला. हो, त्याच्यानंतर पहिल्यांदा वाघनखांचा उल्लेख जो आहे तो 1818ला आहे का, म्हणजे प्रतापसिंह महाराजांच्या. हा, नंतर थेट प्रतापसिंह महाराजांच्या काळातच त्याचा उल्लेख मिळतो. आणि सातारच्या बर प्रतापसिंह म्हणजे अजून नाही असं नाही, कागदपत्र बर मिळतील. पण आपल्याला सध्या उल्लेख मिळालाय तो 1818 नंतरचा मिळालाय. बर आणि त्यामुळं तो खरं एक सुसंगत तर्काच्या आधारावर ते मान्य करावं लागतं. कारण छत्रपतींच्या घराण्यात शिवछत्रपतींच्या काही गोष्टी विजय चिन्ह म्हणून त्यांनी जपून ठेवलेल्या होत्या, अजून बरोबर. सुद्धा आहेत.
म्हणजे आज सुद्धा सातारा छत्रपतींच्याकडं सिंहगडच्या समाधीमध्ये शिवछत्रपती ज्या शिवलिंगाचं दररोज पूजा करायचे त्याचं नाव होतं चंद्रशेखर बाण. बाण आहे असा तो. तो बाण सुद्धा आहे सातारा छत्रपतींच्याकडं. भवानी तलवार आहे शिवाजी महाराजांची. ती त्याच्यासाठी अनेक पुरावे आहेत. सातारच्या शाहू महाराजांच्या पासूनचे पुरावे आहेत. सातारच्या शाहू महाराजांची भद्रकाली नावाची तलवार त्यांच्याकडे आहे, कारण त्याच्यावर लिहिलेलं आहे, नावच कोरलेत. आमच्या करवीर छत्रपतींच्याकडे शिवाजी महाराजांच्या काही गोष्टी आहेत ना. बरं. शहाजी महाराजांची पण मग तलवार आहे, म्हणजे शिवपुत्र आता शिवाजी महाराजांच्या पिताजींची. ओके. नाही, त्यामुळे या गोष्टी आता आहे. आता वर्तमानामध्ये ही वाघनखं इकडं आणण्याचं हे जे एक सुरू झालं मिशन, ते नेमकं कशामुळं सुरू झालं आणि आता महाराष्ट्र सरकार जे करत आहे त्याला तुम्ही फसवणूक का म्हणताय? जे हे सगळं घडतंय आत्ताच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्याला काय काय म्हणायचं? आताच्या ह्याच्यात काय झालं की ही शिवाजी महाराजांची एक तलवार जगदंबा नावाची, ही 1875 मध्ये कोल्हापूरला महादेव बर्वे नावाचा दिवाण होता. तो दिवाण आणि पॉलिटिकल एजंट स्नायडर ते कोल्हापूरच्या गादीवर त्यावेळेला चौथे शिवाजी महाराज होते, म्हणजे राजऋषी शाहू महाराजांचे पिताजी. आणि ह्या चौथे शिवाजी महाराज वयाच्या 11 वर्षाचे असताना प्रिन्स ऑफ वेल्स ज्याला भारत भेटीवर आला त्यावेळेला एक तलवार त्यांनी भेट दिली. ती जगदंबा नावाची शिवाजी करते शिवाजी महाराजांची तलवार भेट दिलेली होती. ही तलवार परत आणावी आणि त्याचबरोबर भारतातून लंडनमध्ये ज्या ऐतिहासिक गोष्टी गेलेल्या आहेत, ज्याला इतिहासाचा रिलेव्हन्स आहे, अशा परत आणाव्यात, अशी शिवप्रेमींची मागणी ही गेली 100-150 वर्ष चालू आहे. पण ही मागणी मान्य करत असताना शासनानं आज व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये जी वाघनखं आहेत ना, ती वाघनखं कुणी दिले? तर ग्रेट ग्रेट ग्रँडसन ऑफ ग्रँड डफ. बरोबर. म्हणजे 1818ला पहिल्यांदा प्रतापसिंह महाराजांच्याकडे तो उल्लेख त्यांनी ग्रँड डफला देणं आणि तिथून त्याच्या नातवानं ही नातूच ना. एल्फिन्स्टनला बर ग्रँड डफला तिने वाघनखं दिली, याचा उल्लेखच नाही. तो सगळं बर बर मिसिंग लिंक आहे. ओके. मिसिंग लिंक आहेत या सगळ्या. बर एल्फिन्स्टनला वाघनखं दिली आणि ती प्रतिकृती दिली, हे एल्फिन्स्टनला लिहून ठेवलं. बर मग आता आपण असं मानतो की एल्फिन्स्टनची वाघनखं आपल्याला मिळत नाहीत, म्हणजे एल्फिन्स्टन आणि हे असल्यामुळं, मैत्र असल्यामुळं ग्रँड डफचं एल्फिन्स्टनचीच वाघनखं ग्रँड डफनं स्वतःकडे ठेवली आणि ती त्याच्या घराण्यात चालत आली. आणि ओके. ती 1971ला 71. बापरे. हा 1971 म्हणजे ही खूप वर्ष झाली नाही, ती व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला मिळाली, असं मला जे आता रिसेंटली पत्र आलंय त्याच्यात त्यांनी नोंद करून ठेवलं. बर ती ग्रँडच्या त्या 1971ला दिली. ती कुणी दिली? तर त्यांनी दिलंय असं की ग्रँड डफचा जो हे आहे ग्रेट ग्रेट ग्रँडसन, त्याचं नाव सुद्धा आहे जेम्स ऍड्रियन नील ग्रँड डफ. बर ह्याचा जन्म कधी झाला? 1938ला. बर आणि हा कॅनडाला आहे, हा कॅनडात आहे, हा लंडन मध्ये सुद्धा नाही. आणि त्यानं 1971ला ती वाघनखं जी आहेत ती व्हिक्टोरिया म्युझियमला गिफ्ट डीड करून दिलेली आहे, म्हणजे सप्रेम ओके. भेट दिली. बर आणि त्याच वाघनखाबरोबर त्याने, आता हे सगळं कन्फ्युजन कशामुळे झालं तुम्हाला सांगतो. ती त्या वाघनखाबरोबरच एक लाल रंगाची चांबड्याची पेटी वाघनखं ठेवण्याची ती दिलेली आहे. बर आणि त्याच्यावर मजकूर कोरलाय ना, तो दिशाभूल करणारा मजकूर आहे. कारण काय? या ग्रेट ग्रेट ग्रँडसनला माहित असायचा संबंध नाही ना, ते हेनं ती पेटी तयार करून घेतली असेल किंवा त्याच्या अगोदरच्या त्याच्या वडिलांनी असेल, ती कधी घेतली ते सुद्धा माहित नाही. पण ती जुनी नाही आहे खूप. म्युझियमचं सुद्धा म्हणणं आहे की ती पेटी काही खूप जास्त जुनी नाही आहे, कारण अजून इंटॅक्ट आहे, व्यवस्थित आहे. तर त्याच्यावर जो मजकूर कोरलाय त्याच्यामध्ये असं लिहिलंय की अफजल खान जो मोगल जनरल होता, आता इथंच पहिल्यांदा इतिहासाचं हे होतं की तो आदिलशाही जनरल होता, आदिलशाही सेनापती होता अफजल खान. बरोबर. आणि त्यानं मग शिवाजी महाराजांनी त्याला मारताना जी वापरली तशी ही वाघनखं आहेत, तशी ही वाघनखं आहेत, तशी असं लिहिलं. तशी. हा. आणि हा आणि त्याच्यामध्ये लिहिलं की ही वाघनखं कुणी कुणाला दिली? तर पेशव्यांच्या सेनापतीनं ग्रँड डफला भेट दिली. बर आता पेशवेच मुळात सेनापती आहेत ना, पेशव्यांचा कोण सेनापती येणार ना ग्रँड डफला भेटायला? आणि 1818 नंतर दिलीत. पेशवाई जर 1818ला बुडाली असेल तर 1818ला कोण देणार ना त्याला? म्हणजे अशा अनेक इतिहासातले लूपहोल्स त्याच्याबद्दल आहेत.
आणि त्यामुळे तो सगळा गैरसमज झाला. पण ज्या वेळेला आम्ही या व्हिक्टर अल्बर्ट म्युझियमचे जे डायरेक्टर आहेत आताचे डॉक्टर ट्रिस्टम हंट नावाचे डायरेक्टर आहेत. नुसते ते डायरेक्टर नाही आहेत, ते पेट्रन आहेत. ही HRH द प्रिन्सेस ऑफ वेल्सचे ते पेट्रन आहेत. म्हणजे खूप मोठं पद आहे ते लंडन मधलं. त्याच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला तर त्यांना मग आम्ही हे सगळं सांगितलं की 1844 पर्यंत कशी वाघनकं, अस्सल वाघनकं साताऱ्यातच आहेत. आणि ग्रँड डफचा मुलगा जो आहे त्याचं नाव सुद्धा माउंट एल्फिस्टनच्या नावानं ठेवलं होतं. तो 1869ला साताऱ्यात आलेला होता. त्यानं ती वाघनखं, अस्सल वाघनखं प्रतापसिंह महाराजांच्या सातारा छत्रपतींच्याकडे बघून ठेवलेली आहेत. आणि त्यानं ते इंडियन जर्नी नावाचं पुस्तक लिहिलं, त्यात ते नोंद करून ठेवलंय. आणि तशा पद्धतीची रिप्लिका माझ्याकडे आहे असं सुद्धा त्यानं नोंद ठेवलंय, म्हणजे त्यांच्या पिताजीला मिळालेली. आता हे सगळे पुरावे दिल्यानंतर मग त्यांनी मान्य केलं की अरे होय, हे सगळं बरोबर आहे तुमचं. जर ज्याच्या पोझिशन मध्येच ती वाघनखं आहेत, ज्याला मिळाली अशी म्हटली जातं, तो दावा करत नाही ती शिवाजी महाराजांची आहेत. तो सांगतो ती रिप्लिका आहे. त्याचा मुलगा सांगतो की मी अस्सल वाघनखं सातारा बघितली आणि आमच्याकडे तशी रिप्लिका आहे म्हणून. बरोबर. एल्फिस्टन तसं सांगतो. पण असं आता सगळं सांगितल्यानंतर त्यांना हो लक्षात आलं की आपली झालं. आणि मग त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं की बाबा नाही, ह्याच्याविषयी काय आमच्याकडे खात्रीशीर माहिती नाहीये आणि ह्याच्याविषयी आमच्याकडे काही पुरावे नाहीत. नाही, आता आपण काहीतरी मला वाटतं 30 कोटी रुपयांचा करार करून 3 वर्षांसाठी ती वाघनकं देशामध्ये आणतोय, महाराष्ट्रात आणतोय आणि 4 ठिकाणी ती ठेवली जाणार आहेत प्रदर्शनासाठी. आता या सगळ्या कॉन्ट्रोवर्सी नंतर महाराष्ट्र सरकारचं काही उत्तर तुम्हाला आलंय का, किंवा या वादाबद्दल त्यांचं म्हणणं काय, त्यांनी स्पष्ट केलंय की नाही? तुमची अपेक्षा काय त्याच्याबद्दल? नाही नाही, महाराष्ट्र सरकारला मी सातत्यानं गेले 7-8 महिने पत्रव्यवहार करतो. महाराष्ट्र शासनाच्या फक्त पुरातत्व खात्याच्या संचालकांनी मला एक उत्तर पाठवलं, ते सुद्धा माझ्याकडे आहे. अत्यंत हास्यास्पद असं उत्तर त्यांनी मला दिलेलं आहे. त्याच्यात कुठलेही पुरावे त्यांनी दिलेले नाहीयेत. वर्तमानपत्राची कात्रणं त्यांनी पाठवलेली आहेत, ती सुद्धा जगदंबा तलवारीबद्दलची. त्याच्यात वाघनखाचे एक दोन उल्लेख आहेत फक्त. म्हणजे त्याला काय पुरावे म्हणत नाहीत. मी जे सांगतो ते सुद्धा पुरावे त्यांनी दिलेले नाहीयेत. म्हणजे बर इतका त्यांचा अभ्यासाच्या बाबतीत खरं तर दारिद्र्य म्हणता एवढा असं त्यांचं आहे. आता ते संचालक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित आहेत. हम्म म्हणजे हम्म त्यांना मध्ये करार सुद्धा होते ते महिनाभर. त्यांना 1.5 लाखाची लाच घेतली म्हणून ते निलंबित आहेत आता सध्या. बर तर तो भाग त्यांच्या त्यांनी जे उत्तर दिलं ते असं बोगस उत्तर आहे. माहितीच्या अधिकाराखाली आम्ही मागितला शासनाकडून. तर त्यांच्याकडं त्यांचं म्हणणं आहे की माहितीच्या अधिकाराखाली आम्ही ही माहिती मागितली की तुम्ही जो करार केला व्हिक्टर अल्बर्ट, तो करार आम्हाला द्या. हम्म तर त्यांनी सांगितलं की देशाच्या सुरक्षिततेला याच्यामुळे बाधा येऊ शकते, त्यामुळे आम्ही ती कागदपत्र तुम्हाला देऊ शकत नाही. आता बर ह्याच्यात देशाच्या सुरक्षिततेचा काय प्रश्न निगडीत आहे हे मला समजलेलं नाही अजूनपर्यंत. आणि त्यांनी तो करार आता नोव्हेंबरमध्ये गेले, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी, अजून किती अजून पब्लिक डोमेन मध्ये दिलेलाच नाही. त्यांनी तो का दिलेला नाही? कारण त्यांना त्या करारामधली एक महत्वाची आठ जी जाचक आहे ती म्हणजे जिथंही वाघनखं तुम्ही ठेवणार, जिथं जिथं तुम्ही वाघनखं ठेवणार, तिथं तिथं तुम्हाला ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत, नाहीत. याविषयी कोणतेही पुरावे नाहीत, अशी नोंद स्पष्टपणे मांडून ठेवायची आहे. असं ते ह्यांनी म्युझियमवाल्यांनी आठ घातलेली असणार आहे. कारण मला तसं लिहिलंय त्यांनी, तशी आठ आम्ही त्यांना आम्ही सांगितले त्यांना तिथं तुम्ही घालायचं म्हणून. हम्म आता सांस्कृतिक मंत्र्यांची खरं तर दिशाभूल झाली का? कारण ते एकदम असे ह्याच्यात गेले होते, कोट वगैरे शिवून हो नवीन नखं त्यांनी काढून शिवाजी महाराजांचं घालून ढोल वगैरे वाजवत तिथं गेले. त्याच्या अगोदर जरा अभ्यास करायला पाहिजे होता. त्यांनी जे असा रमणा उघड आता ज्यांच्या संशोधकांसाठी त्यांच्या विचारधारेच्या थोडक्यात आता त्याला सांगत नाही मी, पण ते असा उघडून ठेवलाय, जसं पेशवाईत रमणा होता तसा उघडून ठेवला त्यांच्या याच्यासाठी. हम्म त्यांना तर विचारायचं ना की वाघनखं अस्सल आहेत, नक्कल आहेत, वापरली न हो, वापरली. म्हणजे आता ते ते तसे नोव्हेंबरमध्ये गेले, त्याच्यानंतर 8 महिने झाले आता जवळपास. काय झालं त्या काही उत्तर नाही. वागणुकीचं, ती काय येत नाहीयेत हे प्रश्न राहिले बाजूला, आणि आता तुम्ही सांगताय त्याच्याप्रमाणे ती नाही येतच हे पण उघड होतंय. हो, त्याच वेळेला मी सांगितलेले नाहीयेत म्हणून. हम्म त्यावेळेला सुद्धा मी पुरावे दिले होते. पण त्याच्यानंतर मलाही 2 पत्र आलीत ना. हम्म व्हिक्टर अल्बर्ट म्युझियमची मला 2 पत्र आलेत. एकच पत्र मी आता बाहेर काढलं, लोकांपर्यंत दिलंय. अजून दुसरं सुद्धा पत्र आहे माझ्याकडे या विषयीचं. बरोबर. त्याच ते मार्च मध्ये आलं, ते आता जून मध्ये आलेलं मी लोकांना सेंट आहे म्हणून ते दाखवलं की बघा बाबा हे काय म्हणतात ते. हम्म आणि खरं तर शासनाची जबाबदारी होती
की तुम्ही शिवाजी महाराजांचा विषय अत्यंत संवेदनशील विषय हा, बरोबर. असा उगीच विषय नाही आहे. आणि हम्म. ह्याच्यासाठी तुम्ही म्हणजे लोकांच्या आपण नख कराच्या लावणं असे एक मराठीत वाक्यप्रचार वापरतो, तशा पद्धतीनं महाराष्ट्राची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला नख लावण्याचा प्रकार जो आहे तो या वाघनकांच्या निमित्तानं होतोय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर आपण आता तुमच्याही बोलण्यात तो उल्लेख आला की अफजल खानाच्या त्या भेटीवेळी केवळ वापरलेलं नव्हे तर कदाचित ते स्वतः इन्व्हेंट केलेलं सुद्धा शस्त्र असू शकतं महाराजांनी, तर त्याच्या पाठीमागची भूमिका स्पष्ट होणं किंवा ती लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्यापेक्षा केवळ असं प्रदर्शन म्हणून एखादी गोष्ट आणणं आणि ती देखील म्हणजे ओरिजिनल नसताना, या गोष्टी जास्त चिंताजनक नाही आहेत का? माझं तर म्हणणं आहे की इतिहासामध्ये तोतया निर्माण होत होते बघा. हम्म. म्हणजे हो. सातारच्या शाहू महाराजांचा तोतया बरोबर. निर्माण झाला होता. सदाशिवराव भाऊचा तोतया निर्माण झाला होता. त्यानं गडकोट सुद्धा जिंकलेले होते. असे अनेक तोतये निर्माण झालेत मराठ्यांच्या इतिहासामध्ये. तसं तोतया वागणं का आणा लागले, जी शिवाजी महाराजांची नाहीच आहेत, ज्याला पुरावेच नाहीत आणि असू शकत नाहीत. परत हम्म. इतके पुरावे आम्ही त्या वागणकांबद्दलचे दिलेले आहेत की ती हम्म. शिवाजी महाराजांची असू शकत नाहीत. त्यामुळं ही तोतया वागणं आणताना शिवाजी महाराजांचं आणि मराठ्यांचा महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही एक प्रकारे परत गहाण ठेवायला लागला इंग्रजांच्याकडं. हम्म. कारण ही वागणं कायमस्वरूपी सुद्धा नाही आणत. तुम्ही 3 वर्षासाठी वागणं आणता, लोन वगैरे फुकट नाही देते, त्याच्यासाठी भरभक्कम कोट्यवधी रुपयाचं तुम्ही भरायला लागलाय, त्याला भाडं भरायला लागलाय. भाड्यानं कशी काय वागणं का आणू शकता तुम्ही? हम्म. ह्याला काय स्वाभिमान नावाची गोष्ट का नाही? अस्सल असती तरी तुम्ही भाड्यानं कशी काय आणू शकता 3 वर्षासाठी? नाही. बरोबर. आणि त्याच्यासाठी डिस्प्लेला किती खर्च करतात? तर जे डिस्प्ले करणार आहोत आता त्या विक्टर अल्बर्ट म्युझियम मध्ये माझे अनेक मित्र जाऊन आलेले आहेत. अनेक पब्लिक डोमेन मध्ये सुद्धा व्हिडिओ आहेत. तिथल्या तुम्ही कपाटाच्या जवळ जाऊन त्याचा फोटो काढू शकता, तिथं व्हिडिओ करू शकता, अगदी जवळ जाऊ शकता त्या वाघनकांच्या. आणि इथं तुम्ही साताऱ्यात येऊन बघा, आता सगळं तयार झालंय. कोल्हापूरला आम्ही विरोध केला, पण साताऱ्यामध्ये तुम्ही येऊन बघा. साताऱ्यामध्ये सगळं डिस्प्लेचं तयार केलंय. त्याच्यामध्ये बुलेट प्रूफ ग्लास काय, त्याला ते सीसीटीव्ही काय, त्याला अशा 30-35 कोटी रुपये खर्च केलेत त्या डिस्प्लेला. हम्म. 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 आणि हम्म. तुम्ही मला कळतच नाहीये कशासाठी चाललंय. म्हणजे जिथं जिथं लंडन जिथं आहे तिथं काहीच सुरक्षा नाही. तिथं तुम्ही सहज व्हिडिओ काढू शकता, फोटो काढू शकता. आणि तिथली एक गोष्ट तुम्ही लहानशी एवढी एवढीशी गोष्ट आणता आणि सांगता की त्याला बुलेट प्रूफ ग्लास आणि हे करणार ते करणार. म्हणजे तुम्हाला खोट्या गोष्टीचा, तोतया गोष्टीचा इव्हेंट करायचा आहे. हम्म. तुम्हाला तोतया जसं तुम्हाला अनेक गोष्ट आता याच्यात ओघाओघात आले म्हणून सांगतो. जास्त थोडस बोललं तर चालेल ना? हो, हो, हो. विषयांतर बोला. सातारच्या शाहू महाराजांच्या नंतर रामराजा नावाचा एक माणूस सातारच्या गादीवर बसवला, नानासाहेब पेशव्यानं. आणि तो खरा ना असं महाराणी ताराबाईंचं म्हणणं होतं. आणि हे दोस सरदेसाईंनी सुद्धा त्यांच्या मराठी रियासतमध्ये लिहिलंय. आणि नव्यानं महाराणी ताराबाईंच्या वर डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी पुस्तक लिहिलंय. त्याच्यामध्ये तर ह्याचं सगळं त्यांनी दिलंय की तो कसा खोटा होता. तसं खरी गोष्ट, खरी शिवाजी महाराजांची वागणुकं राहिली बाजूला, तोतया वागणुका आणून तुम्ही लोकांना दाखवा लागलाय. म्हणजे तुम्ही नानासाहेब पेशव्यांचे परत वारस आहात. हम्म. तुमची ती बुद्धी काय अजून गेलेली नाही. हम्म. मराठ्यांना फसवायची, महाराष्ट्राला फसवायची. हे पण या असं माझं निमित्तानं एक म्हणजे इतिहासाकडे बघण्याची आपली जी एक उथळ आणि म्हणजे त्याच्याबद्दलची एक अनास्था जी आहे आणि एक अशी दृष्टी तुम्हाला दिसत नाहीये का? म्हणजे ज्या गोष्टी आपण जपायला पाहिजे, ज्या गोष्टींचं महत्त्व आपण वेळीच ओळखायला पाहिजे होतं, त्या आपण ओळखण्यात कमी पडलो आणि आता आपल्या अगदी काही क्षुल्लक राजकीय स्वार्थासाठी आपण लोकांना भ्रमित करतोय. काय म्हणायचं याला नेमकं? ह्याच्या पाठीमाग त्यांचं काय प्रेम आहे असं दिसत नाही ना. कारण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं डिस्टॉर्शन कायम या व्यक्तींनी केलेलं आहे. मागच्या वर्षीच उदाहरण तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची 349वं वर्ष होतं. हो. त्यांनी ते 350वं वर्ष म्हणून साजरं केलं. आता या वर्षी खरं 350वं वर्ष आहे ना. हम्म. इतिहासाकडे बघण्याची आपली जी दृष्टी आहे तीच याच्यातनं थोडीशी उथळ आहे का? आणि अ, ज्या पद्धतीनं सरकार या सगळ्याचा एक शो करू पाहते राजकीय स्वार्थासाठी, तर त्याच्याबद्दल नेमकं काय म्हणतं? नाही, ते तर आहेच. उथळपणा तर खूपच दिसतो ह्याच्यामध्ये.
यांचं प्रेम सुद्धा दिसत नाही आहे आपल्या इतिहासावर. यांना फक्त शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा वापर राजकारणासाठी करायचा आहे. बाकीचं ह्याच्यातून काय दिसतंय असं मला नाही वाटत, कारण त्या पद्धतीनंच सगळ्या गोष्टी त्यांची पावलं पडा लागलेली आहेत. आणि समाजामध्ये ते निर्माण व्हावी अशी सुद्धा सुप्त इच्छा त्यांची आहे का? या वाघनखाच्या आणण्यापाठीमाग जी खोटी आहेत वाघनख, एखाद्याला कळालं की सतसत विवेक बुद्धी जागृत असणारा माणूस किंवा शासन जर एखादी गोष्ट शिवाजी महाराजांची नसेल, ती शिवाजी महाराजांची आहे असं सांगणार नाही. आणि हे धडधडीत खोटं बोलून त्यांना त्याच वेळा नोव्हेंबरमध्ये सांगितलं संग्रहालयानं की शिवाजी महाराजांची नाही आहेत, ह्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे, ह्याच्याविषयी पुरावे नाही आहेत. तरी पण त्यानंतर इथं आल्यानंतर ते बोललेत की शिवाजी महाराजांची वागणं आणतो, शिवाजी वागणं आम्ही आणणार आहे. म्हणजे खोटं बोलतात हे सिद्ध झालंय आता त्यांनी. मग तुम्ही इतकं खोटं बोलू नका ना. शिवाजी महाराजांच्या बद्दल राजकारण करायचं असेल तर तुम्ही राजकारण नाव घ्या शिवाजी महाराजांचं, त्याच्यावर राजकारण सुद्धा करा, म्हणणं नाही. खोटं बोलून करू नका. तुम्ही काम करा, दुर्गांचं संवर्धन करा, संग्रहालय उभा करा. हा तर राजकारणाचा फायदा. विषय झाला, त्याच्याबद्दल आपण एक बोललो. पण जाता जाता मला तुम्हाला हे पण विचारायचंय की मुळामध्ये आपल्याकडं ऐतिहासिक वस्तू जपण्याबद्दलची जी एक अनास्था वारंवार दिसते, म्हणजे आता सुद्धा आपण चर्चा काय करतोय तर ती विदेशातली वागणुक आपण इकडं आणतोय. तर मुळामध्ये अशा ऐतिहासिक वस्तू आपल्याकडं पूर्वीपासून का जपल्या गेलेल्या नाहीयेत? आता सुद्धा ती ओरिजिनल वागणुक नेमकी कुठे असतील, जर असतील तर याचं उत्तर आपल्याला ठामपणे देता येत नाहीये. तर त्याच्याबद्दल जाता जाता नेमकं काय म्हणाल की एवढा सगळा समृद्ध वारसा आपल्याकडे असताना सुद्धा आपल्याकडे कायम ही जी अनास्था दिसलीये ती पण दुर्दैवी नाहीये का? खरं तर आताची तरुण पिढी या वस्तू जतन करण्याच्या बाबतीत थोडीशी जागरूक झाली. याचं कारण आपल्याकडे शिक्षण नव्हतं आणि अज्ञान होतं लोकांचं, ते होतं. आता आपण जेव्हा शिकायला लागलो त्यावेळेला त्याच्यात जागृती झाली. आणि पारतंत्र्यात होतो. अजून सुद्धा वसाहतवादी दृष्टिकोनातनं आपण इतिहासाकडे बघतो ना स्वतःच्या. आणि त्यामुळं आपल्या वस्तू जतन करायचं सोडून, आपले किल्ले जतन करायचं सोडून आपण दुसऱ्या जे परकीय आक्रमकांची जी काही वास्तू आहेत, त्यांनी बांधलेल्या वस्तू आहेत, ते आपण जतन करतोय. म्हणजे खरं तर आणि शासनाची जबाबदारी आहे की अशा वस्तू गोष्टींबद्दल जनतेमध्ये प्रेम निर्माण होईल, त्यांच्यात आवड निर्माण होईल, अशा कृत्य शासनानं करायला पाहिजेत. आणि ते आपण थोडस कमी पडतोय. अवेअरनेस, राजकीय लोकांचा अवेअरनेस कमी पडतोय. आणि महाराष्ट्रानं इतिहासाचं भावनिक दृष्टीनं जे आपण बघतो इतिहासाकडं, इतिहास हा शास्त्रीय दृष्टिकोनातून बघायचा विषय आहे. पण महाराष्ट्र या विषयाकडे अत्यंत अतिटोकाच्या भावनिकतेनं बघत असल्यामुळं या सगळ्या गोष्टींचं आपलं नुकसान होत आहे असं मत. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर वाघनखांच्या वरून हा जो सगळा वाद सुरू आहे त्याच्याबद्दल नेमकी परिस्थिती काय आहे आणि वाघनखांचं ऐतिहासिक महत्व काय आहे, ज्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून ती येत आहेत त्यांचं या सगळ्याबद्दलचं मत काय आहे आणि ती कुठून कसा प्रवास करून आलेले आहेत, हे सगळं इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.